संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान पुरुष बास्केटबॉल स्पर्धेचे आंतर महाविद्यालयीन आयोजन कारंजा लाड येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालय येथे करण्यात आले होते। भव्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 13 सप्टेंबर रोजी व समारोप 16 सप्टेंबर रोजी झाला। या भव्य स्पर्धेचा अंतिम सामना JM टोम्पे चांदूर बाजार विरुद्ध DCPE अमरावती यांच्यामध्ये झाला। यामध्ये JM टोम्पे महाविद्यालय 15 गुणांनी आघाडी घेत विजयी झाले। महाविद्यालयातर्फे दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन अभिनंदन करण्यात आले। अंतिम सामन्यासाठी दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंहजी मोहता, डॉक्टर अजय कांत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे, प्राचार्य डॉक्टर नंदू ठाकरे, विद्यापीठाच्या बास्केटबॉल समितीचे सदस्य प्राध्यापक गजानन पाटील, प्राध्यापक मधुकर बनारसे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, शाळा समितीचे सदस्य अमोद चौरे, प्राध्यापक वृंद, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच गावातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही संपूर्ण स्पर्धा दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव पवन माहेश्वरी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली। स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉक्टर अंजली बर्डे, प्राध्यापक शशिकांत नांदगावकर, क्रीडा समिती सदस्य प्राध्यापक ओंकार पवार, डॉक्टर सुनील राठोड, डॉक्टर ओबेरॉय तसेच महाविद्यालयीन विकास समिती व शाळा समिती सदस्य, दी वाशिम जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन कारंजाचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। या स्पर्धेसाठी विवेक गहाणकरी, रवींद्र बनसोड, स्वप्नील बनसोड, कैलास बोराडे, नीरज लाहोरे यांनी सहकार्य केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।